नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपीमध्ये। आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये वाटाणे खूप येतात, तर मी तुम्हाला आज वाटाण्याची चटणी दाखवते। पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल न घालता आपल्याला हे वाटाणे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला याच्यात मस्त वाटाणे भाजून घ्यायचे आहेत। मस्त छान असे आपल्याला हे वाटाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे वाटाणे कसे भाजलेले दिसत असतील। आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। मी आता याच्यात हिरव्या मिरच्या घालते आणि थोडासा लसूण। आपल्याला हे पण परतून घ्यायचे थोडंसं। हे आता भाजून झालेले आहेत, मी याच्यात काढून घेते। मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेते, लसूण, मिरची आणि हे भाजलेले वाटाणे। चवीपुरतं मीठ। मी आता याला ढाकण लावून क्वचित थोडंसं वाटून घेणार आहे। मी आता हे ढाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता असं मी मीडियम प्रकारे याला वाटून घेतलेलं आहे। असं तुम्हाला वाटून घ्यायचं आहे, एकदम जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही। मी आता पॅनमध्ये तेल घालते। थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे। मी आता ही वाटलेली चटणी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। मस्त खरपूस अशी हिला फ्राय करून घ्यायची आहे। मस्त छान पैकी आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायची आहे। आपल्याला मंद गॅसवर आपल्याला ही चटणी फ्राय करायची आहे। जर जास्त फास्ट गॅसवर केली तर करपू शकते, त्यामुळे आपण मंद गॅसवरच फ्राय करा। आता आपली ही चटणी झालेली आहे। मी हे वाटाणे भाजून घेतले होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त फ्राय करण्याची गरज नाही। जर जास्त फ्राय केली तर ती चटणी कडक होईल आणि चांगली लागणार नाही। आता ही आपली चटणी झालेली आहे, मी तुम्हाला काढून दाखवते। मी आता ही चटणी काढून घेते। जर तुम्हाला वाटाणा चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त चवदार चटणी नक्की ट्राय करा। आता आपली वाटाणा चटणी तयार आहे। तुम्हाला वाटाणा चटणी कशी वाटली नक्की सांगा। तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून सांगा वाटाणा चटणी कशी वाटली। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मराठी रेसिपीला। आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघत राहा।